गजानन महाराजांच्या पालखीचं सोलापुरात जंगी स्वागत करण्यात आलं। महापालिकेचे उपायुक्त मच्छिंद्र घोलप यांच्या शुभ हस्ते गजानन महाराजांची आरती करण्यात आली। शेगावचे संत गजानन महाराज ही एकमेव पालखी आषाढी वारीसाठी पंढरपूर सोलापूर शेगावचे संत गजानन महाराज ही एकमेव पालखी आषाढी वारीसाठी पंढरपूर येथे सोलापुरातून जाते। पालखीचं उत्साहानं स्वागत कृपाभवानी चौकात करण्यात आलं। पालखीचं आगमन झाल्यानंतर या प्रसंगी पोलीस आयुक्त एम राजकुमार, महापालिकेचे उपायुक्त मच्छिंद्र घोलप यांच्या हस्ते पूजन करण्यात आलं। आषाढी वारीकरिता येणारी पहिली पालखी म्हणून शेगाव संस्थान संत श्री गजानन महाराजांच्या पालखीचा मान असतो। स्वागत करण्याची संधी मिळाली हे आपलं भाग्य आहे। पंढरपूरकडे मार्गस्थ होण्यापूर्वी गजानन महाराजांची पालखी आणि सोबत असलेले वारकरी सोलापूर शहरात 2 दिवसांसाठी मुक्कामास असणार आहेत। या दरम्यान पालखी आणि सेवेकऱ्यांची गैरसोय होणार नाही याची खबरदारी पालिका प्रशासनाकडून घेतली जाईल, अशी माहिती उपायुक्तांनी दिली। सोलापूर महापालिकेच्या वतीनं पालखी मार्गावरील खड्ड्यांची दुरुस्ती, स्वच्छता, साफसफाई, रस्त्याच्या दोन्ही बाजूंना फवारणी, पालखी समवेत पिण्याचे टँकर, डॉक्टर सहित रुग्णवाहिका उपलब्ध करून देण्यात आली आहे। निवासाच्या ठिकाणी मंडप, दिवा बत्तीची व्यवस्था करण्यात आली आहे, अशी माहिती उपायुक्त मच्छिंद्र घोलप यांनी दिली आहे। वारकऱ्यांच्या रूपानं माऊली शहरात येतात। या पालखीची सर्व व्यवस्था महापालिका, शहरातील संस्था, सामाजिक संघटना आणि नागरिकांच्या तर्फे केली जाते। या चैतन्यमय प्रसंगी पांडुरंग चरणी सोलापूरवासियांना सुख समृद्धी मिळो, अशी प्रार्थना करण्यात आली।